Okay, students, welcome back. So now we are starting history chapter 9, last phase of struggle for independence. म्हणजे जो आपला स्वातंत्र्य लढा होता त्याच्यातील अंतिम पर्व. सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी द क्विट इंडिया मूवमेंट, अंडरग्राउंड मूवमेंट अँड द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन नॅशनल आर्मी. मग या पाठामध्ये आपण भारत छोडो भारत आंदोलन, भूमिगत चळवळ, आझाद हिंद सेना, त्याचे कार्य हे अभ्यासणार आहोत. सो ॲक्ट ऑफ 1935. तर 1935चा कायदा होता. या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता. संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्तता राहणार नव्हती. त्यामुळे संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला. म्हणून या कायद्यातील संघराज्याची योजना अंमलात आली नाही. ठीक आहे. संघराज्य म्हणजे काय? फेडरल स्टेट. आता फेडरल स्टेट म्हणजे काय? तर एक आपल्याला फेडरलिझम माहिती आहे. ठीक आहे. ज्याच्यात की सेंट्रल गव्हर्नमेंट असतं आणि एक स्टेट गव्हर्नमेंट असतं. 2 लेवल ऑफ गव्हर्नमेंट असतात. फेडरलिझमचे 2 प्रकार असतात, कमिंग टुगेदर आणि होल्डिंग टुगेदर. तर होल्डिंग टुगेदर म्हणजे आपला भारत देश, ज्याच्यात वेगवेगळे घटक राज्य आहेत, पण सगळे घटक राज्यांनी मिळून एक युनियन बनलं आहे. सो युनियन ऑफ इंडिया. सो वी आर युनियन ऑफ इंडिया. तर इथे म्हटलं आहे की हे जे वेगवेगळे ब्रिटिश शासित प्रदेश होते, ठीक आहे, आणि संस्थानं होती, म्हणजे काही राजा, प्रिन्सली स्टेट्स आहे ना, त्यांची सत्ता होती, काही राजांची सत्ता होती. तर हे आपले राज्य आणि संस्थानं मिळून एक स्वायत्त आपला देश बनला पाहिजे असा त्यावेळेस ठरवण्यात आलं. ठीक आहे. परंतु काय झालं, संस्थानिकांनी नकार दिला. म्हणजे प्रिन्सली स्टेट त्यांनी नाही म्हटलं, कारण की त्यांना वाटत होतं की आपली ऑटोनॉमी, त्यांची जी स्वायत्तता ती राहणार नव्हती. ठीक आहे. कारण की सरकार स्थापन होणार होतं, राजा नव्हता राहणार. त्यामुळे त्यावेळेस आपल्या जो भारत देश तो बनवू नाही शकला होता. ठीक आहे. नंतर मग प्रांतिक प्रोव्हिन्शियल कॅबिनेट म्हणजे प्रांतिक मंत्रिमंडळ आहे. तर मग आता 1935च्या कायद्याने जी राष्ट्रीय सभा होती आपली, इंडियन नॅशनल काँग्रेस, याचं काही समाधान झालं नाही 1935च्या ॲक्टमुळे. ठीक आहे. तरीही मग ह्या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचे ठरवले. 1937मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. त्यापैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळे सत्तेवर आली. इतर 3 प्रांतांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने तेथील संमिश्र, ठीक आहे, मिक्स्ड कॅबिनेट तिथे बनले. मग द कॅबिनेट मिनिस्टर्स ऑफ इंडियन. मग राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळांनी राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता, मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात, ठीक आहे, म्हणजे पॉलिटिकल प्रिझनर्सला सोडवायला पाहिजे, बेसिक एज्युकेशन दिलं पाहिजे, नंतर प्रोहिबिशन ऑफ लिकर, मेजर्स अंडरटेकन टू इम्प्रूव्ह कंडिशन ऑफ दलित्स, आणि शेतकऱ्यांना कर्ज निवारण, ठीक आहे, यासारख्या गोष्टी या कायद्यात आल्या पाहिजे असं त्यांनी म्हटलं. नंतर आहे क्रिप्स मिशन, क्रिप्स योजना. तर मग दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला. जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकले. ठीक आहे. जापनीज आर्मी रीच्ड द बॉर्डर्स ऑफ इंडिया. द ब्रिटिश रिअलाइज्ड दॅट इफ जपान अटॅक्स इंडिया देन दे विल नीड कोऑपरेशन फ्रॉम द इंडियन्स. ठीक आहे. तर मग जपानने भारतावर आक्रमण जर केलं तर मग त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स याला भारतात पाठवलं. आणि मग मार्च 1942मध्ये त्यांनी भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली. परंतु या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही. पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेत नव्हता आणि मग त्यामुळे राष्ट्रीय सभा, इंडियन नॅशनल काँग्रेसने ती नामंजूर केली, ती योजना. क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगनेही ही योजना फेटाळली होती. ठीक आहे. तर आता आहे
Second World War and Indian National Congress. The Second World War began in Europe in 1939. आता दुसरं महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा. तर 1939मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि मग त्यावेळचे जे व्हाईसरॉय होते लॉर्ड लिनलिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर 1939मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी, जे तिथे प्रोव्हिन्शियल मिनिस्टर्स होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे ब्रिटिशांच्या गव्हर्मेंटमध्ये, त्यांनी सगळ्यांनी राजीनामे दिले. ओके. सो नेक्स्ट इज क्विट इंडिया मूवमेंट, म्हणजे छोडो भारत चळवळ. तर आफ्टर द क्रिप्स मिशन द इंडियन नॅशनल काँग्रेस डिसाइडेड टू स्टार्ट अन इंटेन्स मूवमेंट फॉर अटेनिंग इंडिपेंडन्स. तर मग क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला आणि वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभा म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची जी वर्किंग कमिटी होती, कार्यकारिणी सभा, ठीक आहे, त्यांनी मग भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशाराही देण्यात आला. सो इफ दिस डिमांड वॉज नॉट फुलफिल्ड देन द इंडियन नॅशनल काँग्रेस वॉन्ट टू स्टार्ट अ नॉन व्हायोलेंट मूवमेंट फॉर फ्रीडम ऑफ इंडिया. ओके. सो नाव क्विट इंडिया रिझॉल्युशन, छोडो भारत ठराव. ठीक आहे, एक होतं चळवळ आणि एक होतं रिझॉल्युशन. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन क्विट इंडिया मूवमेंट. सो छोडो भारत ठराव 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, म्हणजे क्रांती मैदान, राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील, ठीक आहे. तर मग ऑन 7th of August 1942 द सेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज हेल्ड ॲट गवालिया टँक क्रांती मैदान इन मुंबई. मौलाना अबुल कलाम आझाद वॉज द प्रेसिडेंट ऑफ दिस सेशन. The British should leave India. This resolution passed by Congress Working Committee at Wardha was to be finally approved in the Mumbai session. On 8th of August, the resolution of Quit India put forth by Jawaharlal Nehru got passed with great majority. ठीक आहे. तर मग 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा भारत छोडोचा ठराव जो आहे तो बहुमताने मंजूर झाला. आणि मग इट वॉज ऑल्सो डिसाइडेड टू स्टार्ट अ नेशन वाईड नॉन व्हायोलंट एजिटेशन अंडर द लिडरशिप ऑफ महात्मा गांधी. आणि मग गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. गांधीजी सेड, एव्हरी वन ऑफ यू शूड फ्रॉम दिस मुवमेंट ऑनवर्ड्स कन्सिडर युअर सेल्फ ॲज अ फ्री मॅन ऑर वुमन अँड बिहेव लाईक अ सिटिझन ऑफ फ्री इंडिया. गांधीजी म्हणाले की या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे, डू ऑर डाय या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आवाहन केले. ओके. सो गांधीजी मेड अन इन्स्पिरेशनल अपील टू द पब्लिक to be ready to sacrifice with the feeling of do or die. Okay, so this is also very important. So now next question for homework is write a short note on Quit India resolution. So beginning of people's movement. तर मग जन आंदोलनाचा प्रारंभ होणार होता. So the news of arrest of important leaders of Indian National Congress spread out all over the country. The angry mob took out processions at various places. Even though police lathi charged
and opened firing on the public, but still people were not afraid. The agitators attacked some places, jails, police stations, railway stations, etc., which symbolized the suppressive policy ऑफ द ब्रिटिश. ठीक आहे, तर आता राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाली. तर मग ते जे वृत्त होतं ती बातमी देशभर पसरली आणि संतप्त जनतेने मग जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले केले, गोळीबार केला तरी लोक घाबरले नाहीत. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके इत्यादी आंदोलकांनी हल्ले केले. सो लेट अस नो. इंडिव्हिज्युअल सत्याग्रह, वैयक्तिक सत्याग्रह. आचार्य विनोबा भावे. द ब्रिटिश गव्हर्नमेंट वॉज constantly neglecting the demands, hence the Indian National Congress decided to start anti-war propaganda. ब्रिटिश सरकार मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे राष्ट्रीय सभेने युद्धविरोधी प्रचार करण्याचे ठरवले. यासाठी सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला. यालाच वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात. आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. त्यांच्यानंतर सुमारे 25,000 सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास स्वीकारला. सो पुढे काय होतं की आता हे तर झालं. नंतर ब्रिटिश सरकारची जी दडपशाही ती दिसून आली. नंतर मग दे ट्राईड टू टेक कंट्रोल ऑफ गव्हर्मेंट ऑफिसेस. लोकांनी गव्हर्मेंट ऑफिस, सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी गावातून आबालवृद्धांनी नेटाने गावात आणि असीम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले. सो डू यू नो इन्स्पिरेशनल अकाउंट्स ऑफ ब्रेव्ह चिल्ड्रन. आता ही बालवीरांची स्फूर्तिगाथा आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनीही योगदान दिले. नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार याच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवरही गोळीबार केला. या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले. मार्टियर म्हणजे हुतात्मा. अंडरग्राऊंड मूव्हमेंट, भूमिगत चळवळ. 1942च्या अखेरीस मग जन आंदोलनाला नवे वळण मिळाले. आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, S.M. जोशी, शिरूभाऊ लिमये, नागगोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता यांसारखे अनेक नेते आघाडीवर होते. रेल्वे मार्गाची मोडतोड करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, पूल उद्ध्वस्त करणे इत्यादी मार्गांनी आंदोलकांनी दळणवळण म्हणजे कम्युनिकेशन आणि सरकारी जी सिस्टीम होती तिला विस्कळीत केलं. संपूर्ण भारतात आंदोलनाचे पडसाद उमटले. ठीक आहे. आणि मग हेमू कलानी इन सिंध प्रोविन्स, सिंध प्रांतात हेमू कलानी, ठीक आहे, यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचे वृत्त कळताच आपल्या साथीदारांसह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा दिली. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, ठीक आहे, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना अशा गटांनी कित्येक महिने सरकारला सळोकी करून सोडले. मुंबईला विठ्ठल जवेरी, उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले. त्याला आझाद रेडिओ म्हणत. ठीक आहे. देशातील आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जात, देशभक्तीपर भाषणे प्रक्षेपित केली जात. यामुळे आंदोलन चालवण्यास जनतेला प्रोत्साहन मिळे. अशी प्रक्षेपण केंद्रे कोलकाता, दिल्ली व पुणे येथेही काही काळ चालली. ओके. सो इस्टॅब्लिशमेंट ऑफ पॅरलल गव्हर्नमेंट, प्रति सरकारांची स्थापना. देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून
तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली, यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. ओके. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यात प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंग नाना पाटील यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले. ठीक आहे. कुंडल येथील क्रांतिकारी GD उर्फ म्हणजे बापू लाड, GD किंवा उर्फ त्यांचं नाव होतं बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात. या सरकारने नेमलेल्या लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत. सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, नंतर साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली. ठीक आहे. त्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. ओके. सो नाव नेक्स्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ क्विट इंडिया मूवमेंट. सो दिस इज क्रांतिसिंह नाना पाटील and importance of quit India movement. So छोडो भारत किंवा चले जाओ चळवळीचे महत्त्व. 1942च्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान दिले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असेही म्हटले जाते. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन इम्पॉर्टन्स ऑफ क्विट इंडिया मूवमेंट.